जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांसाठी आत्मचिंतनाचा काळ असेल. तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात केतूची उपस्थिती असल्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत अधिक विचार करू लागाल. अनेक वेळा असं वाटेल की कोणताही ठोस कारण नसतानाही तुम्ही थकवा आणि बेचैनी अनुभवत आहात. या काळात तुम्हाला हळूहळू जाणवेल की तुमच्या मनातील हा ताण आणि असंतोष हे पूर्वीच्या काही मानसिक दुःखांशी आणि अपूर्ण भावनिक गोष्टींशी संबंधित आहे. त्यामुळे या आठवड्यात सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे स्वतःच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्राधान्य देणं. तुम्हाला जे कामं आनंद देतात त्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. मग ते प्रियजनांसोबत वेळ घालवणं असो, एखादा छंद जोपासणं असो किंवा ध्यान योगाचा सराव करणं असो. हे छोटे छोटे आनंदच या आठवड्यात तुमचं मानसिक संतुलन टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी ठरतील. आर्थिक दृष्टिकोनातून या आठवड्यात तुम्हाला थोडी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. ग्रहांची स्थिती सांगते की या काळात कोणत्याही प्रकारच्या जोखमीच्या गुंतवणुकीपासून लांब राहणं चांगलं ठरेल. जर तुम्ही नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल किंवा शेअर बाजारासारख्या अस्थिर ठिकाणी पैसे गुंतवण्याची योजना असेल किंवा एखादी मोठी खरेदी करण्याचं ठरवत असाल तर थोडं थांबा किंवा एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. या आठवड्यात भावनांमध्ये वाहून गेलेले आर्थिक निर्णय भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे आर्थिक नियोजन करताना संयम आणि शिस्त ठेवा. विचारपूर्वक घेतलेले निर्णयच तुम्हाला आर्थिक स्थैर्याच्या दिशेने घेऊन जातील. कुटुंबाच्या दृष्टीने पाहिलं तर या आठवड्यात घरातील काही सदस्यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमच्यावर मानसिक दबाव वाढू शकतो. जरी या समस्या गंभीर स्वरूपाच्या नसतील तरी घरातील वातावरण थोडं तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवं, जेणेकरून वातावरण शुद्ध राहील आणि रोगराईचा धोका कमी होईल. आहाराच्या बाबतीतही विशेष दक्षता घ्या. जास्त तळलेले, मसालेदार किंवा जड अन्न टाळा आणि घरात संतुलित व पौष्टिक आहाराला प्राधान्य द्या. अशा छोट्या छोट्या बदलांनी घरात आरोग्यपूर्ण वातावरण तयार होईल आणि मानसिक तणावही कमी होईल. व्यवसाय किंवा करिअरच्या दृष्टीने शनी ग्रह तुमच्या कुंडलीतील एकादश 11वा भावात असलेला लाभदायक ठरेल. या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी किंवा उच्च पदस्थ व्यक्तींनी तुमचं कौतुक केल्यामुळे आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असाल किंवा खूप दिवसांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असाल तर याच आठवड्यात तुमचे प्रयत्न फळाला येऊ शकतात. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय कामाशी संबंधित प्रवासही या आठवड्यात अत्यंत लाभदायक ठरतील. एखाद्या सेमिनारमध्ये सहभागी होणं, नवीन ग्राहकांशी भेटीगाठी घेणं किंवा नेटवर्किंग या सगळ्यांतून तुमच्या करिअरसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा कठीण जाऊ शकतो. अभ्यासापासून लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी या आठवड्यात समोर येऊ शकतात. विशेषतः सोशल मीडिया, मित्रमंडळींबरोबर अनावश्यक वेळ घालवणं किंवा निरर्थक उपक्रमांमध्ये गुंतणं यामुळे अभ्यासात अडथळे येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिस्त पाळणं आणि आपलं लक्ष डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी मानसिक शांती राखणं खूप महत्त्वाचं ठरेल. या आठवड्यात अनेक जबाबदाऱ्या आणि आव्हानं समोर येऊ शकतात, पण तुम्हाला संयम आणि धैर्याने या सगळ्यांचा सामना करावा लागेल. ध्यान, योग, प्राणायाम आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं हे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. जर गरज भासली तर एखाद्या विश्वासू मित्राशी किंवा जवळच्या व्यक्तीशी मन मोकळं करा. अनेकदा मनातील गोष्टी बोलून दाखवल्याने तणाव अर्धा होतो. एकूणच हा आठवडा वृषभ राशीच्या जातकांसाठी मिश्र परिणाम घेऊन येतो आहे. काही अडचणी नक्कीच असतील, पण ग्रहांची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्या समस्यांवर मात करण्याची ताकदही देईल. आत्मविश्वास ठेवा, संयम ठेवा आणि तुमचं जीवन संतुलित ठेवत पुढे वाटचाल करा. जर तुम्ही योग्य विचारपूर्वक पावलं उचलली तर हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधींचं आणि यशाचं दार उघडू शकतो. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.